वीर निम्मी हाँ आज काय बनवू? आलू पराठा. आलू पराठा. ओके. तर भरपूर दिवसानंतर आज परत एकदा डिमांड आली होती आलू पराठ्याची. आमच्याकडे सगळ्यांचे खूप फेवरेट आहे. तर यासाठी मी एकदम सिंपल पद्धतीने बनवलेले आहे. तर इथे मी तेल गरम केलं आहे, त्यामध्ये फक्त आपल्याला जिरा ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॉईल्ड पोटॅटो घ्यायचे आहे, ते स्मॅश करून घ्यायचे आहे. तुम्ही कद्दूकस पण करू शकता, पण मला हाताने स्मॅश केलेले जास्त टेस्टी वाटतं. त्यामध्ये आपण हळद, तिखट आणि मीठ फक्त टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार. त्यानंतर आपल्याला याला छान स्टीम येऊ द्यायचं आहे आणि आपले जे आलू आहेत ते छान असे स्मॅश करून घ्यायचे आहे. त्यानंतर भाजीला थंड होऊ द्यायचं आहे. इकडे मी कणिक मळली होती, त्यानंतर इथे कणकेमध्ये फक्त थोडंसं मीठ टाकलं होतं चवीनुसार आणि याला छान थोडं सॉफ्ट असं आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याला रेस्ट करायला ठेवायचे. तर आता भाजी पण थंड झाली होती, तर मी हाताने याला पूर्ण असं छान स्मॅश करून घेतलं होतं. जे आलू होते थोडेसे ते पण आपल्याला यामध्ये स्मॅश करून घ्यायचे आणि छान छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपली कणिक पण छान ते 15 मिनिटांनंतर रेस्ट झाली होती. त्यानंतर मी ते छोटे छोटे 2 बॉल्स बनवून घेतले होते. तर मला 2 गोळ्याची पोळी आवडते, म्हणजे पराठा आवडते. एका गोळ्याचं पण तुम्ही बनवू शकता, पण मला ते आवडत नाही म्हणून मी 2 गोळ्याचीच बनवते. त्यानंतर आपण इथे मध्ये असं आपण आलूची जी स्टफिंग आहे ती इथे ॲड करायची आहे, म्हणजे ठेवून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने छान आलं आपल्याला हाताने पहिले दाबून कवर करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर एकदम तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पातळ आणि छान असं मस्त स्प्रेड झालेली आहे आलूची भाजी सगळीकडे. आणि अशा प्रकारे आपल्याला आलूच्या पराठ्याला दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून आपल्याला आवडेल तसं शेकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे हे पराठे सगळे असे फुगलेले होते आणि खूप छान असे टेस्टी झालेले होते. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. खूप इझी आहे, सिंपल आहे, पण खायला खूप टेस्टी आणि चविष्ट आहे. तर मी अजून आलूचे पराठे अजून एक दुसऱ्या पद्धतीने पण बनवते, त्याची पण रेसिपी मी कधी शेअर करेल. पण आमच्याकडे हे जे आलूचे पराठे मी बनवते ते सगळ्यांचे फेवरेट आहे. माझ्या मैत्रिणींना पण मी आलूचे पराठे देते, तर त्यांना खूप आवडतात. ते नेहमी रेसिपी मला मागतात. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे सगळे पराठे तुम्ही बघू शकता खूप छान असे फुललेले आहे. तर अशा प्रकारे मी सगळे पराठे इथे शेकून घेतलेले आहे आणि हे पराठे इतके छान सॉफ्ट होतात. भरपूर वेळ हे असे सॉफ्ट राहतात, बिलकुल अजिबात कडक होत नाही. आणि याचं जे सारण आहे ते पूर्णपणे सगळीकडे स्प्रेड पण झालेलं होतं. मी समोर एक पराठा ओपन करून दाखवणार आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाचे आलूचे पराठे फेवरेट आहे तेही नक्की कमेंट करून सांगा. माझे तर खूप फेवरेट आहे. आणि तुम्ही कुठून बघत आहे हा व्हिडिओ तेही नक्की कमेंट करून सांगा. तर यासोबत मी केलं होतं बुंदी रायता आणि लोणचं, जे मी स्वतः बनवलेलं आहे. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.